आणि आता वळतो एका महत्त्वाच्या अपडेटकडे। पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग पूर्ववत करण्यासाठी आज चाकण ते सिन्नर दरम्यान आज सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन होणार। नारायणगावमधील जीएमआरटी दुर्बिणीचं कारण देऊन बदललेला मार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि यासाठी आज जुन्नरमध्ये खासदार अमोल कोल्हे, संगमनेरमध्ये हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे। यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान चक्काजाम आंदोलनाचा चाकणमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांनी। थेट जाऊयात। पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा प्रमुख हायस्पीड रेल्वे मार्ग कुठेतरी रद्द होताना दिसतोय। त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे। त्याच निमित्ताने आज चाकण औद्योगिक नगरीपासून ते नाशिकपर्यंत संपूर्ण पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर अशा पद्धतीने ह्या आंदोलनाची दिशा असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणे नाशिक महामार्गावरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आजचा हा रास्ता रोकोचा आंदोलनाचा पवित्रा किती तीव्रतेने राहणार आहे, आपली मागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यापूर्वी या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे, त्यामुळे हे आंदोलन कशा पद्धतीने पोलिसांकडून हाताळलं जातं हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।